आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढे तयार करू नका। दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे। आज जयंतराव तुम्ही फार राजकारणाचा विचार नका करू। हे पत्रकार हे असं आहे की मी काही जास्त बोलत नाही, पण मी यांचा कधी रिकग्निश नाही करत। माझी पार्टी माझ्याबरोबर आहे, माझे विचार माझ्याबरोबर आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्यात आणि गडकरी साहेबांच्या जास्त वेळ घालवायचा नाही, कारण 6:10 त्यांना निघायचंय आणि त्यामुळे मी फार लांब मोठं भाषण करत नाही। पण गडकरी साहेब इथं आले आणि त्यांनी फार चांगली असा प्रतिसाद देऊन आमच्या या सगळ्या प्रगतिशील असणाऱ्या इन्स्टिट्यूटला भेट दिली। आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढे तयार करू नका। तुम्ही कशाची बातमी कराल आणि काय याच्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो तो तुमच्यावर मी सोडतो, मी तुमच्यावर रागवणार नाही। पण पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्याच्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली, याचं मला मनाला शल्य वाटतं। गडकरी साहेब आलेत, दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं। मला अतिशय आनंद आहे की या विकासाच्या प्रक्रियेमध्ये या संस्थेची पण भूमिका महत्त्वाची आहे। आज जयंतराव तुम्ही फार राजकारणाचा विचार नका करू। हे पत्रकार हे असं आहे की मी काही जास्त बोलत नाही, पण मी यांचा कधी रिकग्निश नाही करत। आणि जनतेला मी सांगून टाकला, मी पण खासदार तिसऱ्यांदा आलो। मी सांगितलं की प्रभू राम जातीयवाद सांप्रदायिकता मला बिलकुल नाही यायचं। जो करेगा जात की बात मी सांगितलं उसको मारूंगा लात। मला फरक नाही पडला। त्यामुळे कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायची गरज नाही। शेवटी राजकारण वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स। माझी पार्टी माझ्याबरोबर आहे, माझे विचार माझ्याबरोबर आहे। अटल बिहारी वाजपेयींनी मला सांगितलं, ते म्हणाले तुम्ही जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत पक्षाचे आहात, खासदार आमदार निवडून आल्यानंतर जनतेचे आहात आणि मंत्री झाल्यावर देशाचे आहात। जे योग्य काम आहे ते सगळ्यांचं केलं पाहिजे आणि चुकीचं काम आपल्या माणसाचं केलं नाही पाहिजे। आणि म्हणून राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण आणि विकासकारण